विधान परिषद विधानसभेचे जे सदस्य आहेत त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांच्या प्रिव्हिलेजेस काय आहे, विशेष अधिकार काय आहे व त्यांच्या इम्युनिटीज काय आहे. इम्युनिटी म्हणजे उन्मुक्ती, ते कुठल्या कुठल्या बाबीपासून मुक्त आहे याच्याबद्दल विचार करणार आहोत. प्रामुख्याने हे दोन अनुच्छेद 194 आणि 195 याबद्दल भाष्य करतं. 194 म्हणतं, विधानमंडळाची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेष अधिकार इत्यादी. समभाग 1, या संविधानाच्या तरतुदी आणि विधानमंडळाच्या कार्यपद्धतीचे विनियमन करणारे नियम व स्थायी आदेश यांच्या अधीन राहून प्रत्येक राज्याच्या विधानमंडळास भाषण स्वातंत्र्य असेल. हे या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखं आहे. प्रत्येक विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहात भाषण करण्याचं स्वातंत्र्य असेल. म्हणजे तिथे तुम्हाला कुठलीही गोष्ट एका मर्यादेत राहून मांडता येईल. स्वातंत्र्य असेल, पण त्याच्या आधीचं वाक्य कसं आहे? विधानमंडळाच्या कार्यपद्धतीचे विनिमय करणारे नियम व स्थायी आदेश, रूल्स अँड स्टँडिंग ऑर्डर्स यांच्या अधीन राहून. उदाहरणार्थ स्टँडिंग ऑर्डर अशी की प्रत्येक प्रश्न जेव्हा विचारला जाईल त्या प्रश्नावर मत मांडणारे पक्षनिहाय किती लोक आहेत? 50 लोक आहेत. त्यापैकी विधानसभेचे अध्यक्ष आणि 20 लोकांचं नामनिर्देश केला की तुम्ही 20 लोक तुमची मतं मांडा. त्या 20 लोकांना प्राधान्याने मतं मांडायला दिली जातील आणि त्या प्रत्येकाला वेळ दिला जाईल. हे झालं विनिमयन. नियम आणि स्थायी आदेश. स्थायी आदेश असं सांगतो की एक सदस्य बोलत असेल, दुसऱ्याने गवगव करू नये, त्याचा मुद्दा त्यांना छेडायचा असेल तर त्यांनी त्याचं म्हणणं पूर्ण होऊ द्यावं, नंतर त्याचा प्रत्यवाय करावा, काय सांगायचं आहे ते. पण असं होत नसेल आणि तुम्ही भाषण स्वातंत्र्याचा बाऊ करून त्या ठिकाणी तुम्हाला भाषणाचं स्वातंत्र्य आहे, नियम केलेले आहे. बघा, नियम आणि कायदा, स्थायी आदेश आणि कायदा. कायद्याचा दर्जा नियम आणि स्थायी आदेशाला नाही आहे. कायदा हा त्याच्यावरती आहे. इथं फार हुशारीने शब्द वापरलेले आहेत की विधानमंडळाच्या कार्यपद्धतीचे विनिमयन करणारे नियम व स्थायी आदेश. म्हणजे हा कायदा नसतो, जे तिथं ते बंधन नाही आहे. स्थायी आदेश आहे कशासाठी? एक प्रकारे शिस्त, कामामध्ये एक सुयोग्यता यावी त्यासाठी. पण भाषण स्वातंत्र्य हे महत्वाचं अधोरेखित करणारं प्रिन्सिपल या समभाग 1 मध्ये अनुच्छेद 194 निहित केलेलं आहे. अशा प्रकारचं भाषण स्वातंत्र्य हे विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना बहाल करण्यात आलेलं आहे. पुढे समभाग 2 असं म्हणतो, राज्य विधानमंडळाचा कोणताही सदस्य विधानमंडळात किंवा त्याच्या कोणत्याही समितीत त्याने केलेल्या कोणत्याही वक्तव्याच्या किंवा त्याने केलेल्या कोणत्याही मतदानाच्या बाबतीत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारवाईस पात्र होणार नाही आणि कोणतीही व्यक्ती अशा विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या प्राधिकाराद्वारे किंवा त्या अन्वये कोणताही अहवाल, कागदपत्र, मतदान किंवा कामकाज वृत्त यांच्या प्रकाशनाबाबत याप्रमाणे कारवाईस पात्र होणार नाही. म्हणजे सभागृहामध्ये जे काही वक्तव्य केलं असेल, वक्तव्याबद्दल हा शब्द वापरलेला आहे, त्याच्यावर न्यायालयीन कारवाई होणार, हे महत्वाचं आहे. हेच वक्तव्य जर तुम्ही आमसभेत सभागृहाच्या बाहेर करत असाल तर तुमच्यावर मानहानीचा दावा होऊ शकतो. पण सभागृहामध्ये करत असाल तर तो होत नाही. सभागृहामध्ये तुम्ही एखादा दस्तावेज, एखादा कागदपत्र, एखादा अहवाल त्या प्रकारे प्रसिद्ध केला असेल आणि तो सभागृहाच्या पटलावर ठेवला असेल तर त्याला सुद्धा न्यायालयामध्ये चॅलेंज करता येत नाही की हा अन्यायकारक आहे, की अपमानजनक आहे, की याच्यातून आमची हानी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे, अब्रू नुकसानी झालेली आहे वगैरे वगैरे. आता महत्वाचा प्रश्न इथे आहे की हे जे प्रावधान घटनेमध्ये विधानमंडळाच्या सभागृहातल्या सदस्यांना बहाल केलेला आहे त्याचा अर्थ काय हे आपण समजून घेतो. प्रोसिजर आहे, पण हे का केलेलं आहे? कारण पहिल्या अनुच्छेदाच्या पहिल्या समभागामध्ये आपण भाषण स्वातंत्र्य दिले आणि त्या स्वातंत्र्यावर आपण विधानमंडळाचे विनिमयन करणारे नियम व स्थायी आदेश यांच्या अधीन राहण्याचं वक्तव्य केलेलं आहे. म्हणजेच काय की नियम आहे, स्थायी आदेश आहे, त्याच्या अधीन राहून तुम्ही करावं.
ही व्यवस्था केल्यानंतर न्यायालयाला का इथे बंदी केली? कारण न्यायालयाला एवढ्यासाठी बंदी केलेली आहे की विधानमंडळ ही राज्याची वैधानिक बॉडी आहे, विधिमंडळीय बॉडी आहे, लेजिस्लेटिव्ह स्ट्रक्चर आहे आणि त्यांच्या लेजिस्लेटिव्ह पॉवर्सवर न्यायपालिकेचं डायरेक्ट नियंत्रण असू शकत नाही. हा, त्यांनी पारित केलेल्या कायद्यावर तो कायदा घटना योग्य आहे किंवा संविधानिक आहे ते बघता येईल न्यायालयाला. पण तिथे जे वक्तव्य होतं तो त्यांचा अधिकार आहे, कारण तो जनतेचा आवाज आहे असं संबोधून या ठिकाणी हे अदृश्य तत्व समभाग 2 अनुच्छेद 194 मध्ये आपल्याला अधोरेखित केलं पाहिजे की न्यायपालिकेचं वर्चस्व विधानमंडळावर ठेवलेलं नाहीये, कारण विधानमंडळाचा लेजिस्लेटिव्ह दर्जा हा स्वतंत्र लोकशाही पद्धतीचा दर्जा आहे आणि तो आब राखला गेला पाहिजे, यासाठी हे स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. इथे एक अनुषंगाने प्रश्न असा येईल की हे बहाल केलेलं स्वातंत्र्य त्याचा उपयोग होतो की दुरुपयोग होतो? मग अनेक ठिकाणी दुरुपयोग होतो. दुरुपयोग कशामुळे होतो? पक्षीय राजकारणामुळे होतो, पक्षांच्या कटकटीमुळे होतो, केवळ एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचं म्हणून होतो. तर ही कुरघोडी किंवा केवळ पक्षीय राजकारणात जनकल्याणकारी निर्णय अडकून न राहता त्याच्यातून लोकाभिमुख सरकार व्हावं हे पाहण्याचं काम कोणाचं? तुमच्या लोकप्रतिनिधी. म्हणजे परत मुद्दा तिथेच येतो. परत आपलं अंतर्मुख होऊन बघणं ठीक आहे की आमचे जे लोकप्रतिनिधी गेलेले आहेत ते खरंच शेतकऱ्यांचे प्रश्न तिथे चर्चा करण्यात आणि त्याच्यावर वादविवाद करण्यात महत्व देतात की सुशांत सिंगचा आणि कंगना राणावतच्या प्रश्नाला जास्त महत्व देतात, की वझा आणि देशमुखाच्या प्रश्नाला जास्त महत्व देतात, परमबीर सिंगाच्या प्रश्नावरती 4-4 दिवस घालून बसतात आणि कुठलेच रयतेचे प्रश्न घेतले जात नाही. ही जी मोठी चूक आहे ही ज्ञानबाची मेख या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की हे जे अधिकार देण्यात आलेले आहे त्या अधिकारामागचं प्रारूप काय आहे, त्याचं हिडन मॉरल प्रिन्सिपल काय आहे, आणि ते जिथं पाळल्या जात नाही तिथे आपलं संविधान फसतं, आपली लोकशाही फसते. म्हणून घटनेत जे दिलेलं आहे सरसकट घटनाच खराब आहे आणि घटनेमध्ये हे दिलं नसतं तर काय झालं, ठीक आहे, कालपरत्वे तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता, पण घटनेमध्ये हे का केलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करताना आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पुढे समभाग 3 अनुच्छेद 194 असं म्हणतो, अन्य बाबतीत म्हणजे 1 आणि 2 मध्ये सांगितलेल्या शिवाय अन्य बाबतीत राज्य विधिमंडळाचे सभागृह आणि अशा विधानमंडळाच्या सभागृहाचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेष अधिकार व उन्मुक्ती या ते विधानमंडळ कायद्याद्वारे वेळोवेळी निश्चित करील अशा असतील आणि त्याप्रमाणे निश्चित होईपर्यंत त्या सभागृहाला आणि त्याच्या सदस्यांना आणि समित्यांना संविधान 44 सुधारणा अधिनियम 1978 यांचे कलम 26 अंमलात येण्याच्या लगतपुरी जशा होत्या तशा राहतील. आता या ठिकाणी संविधानामध्ये 1978 साली 44वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि या दुरुस्तीमध्ये राज्यांच्या विधानमंडळाला त्यांचे सदस्य, सदस्यांच्या समित्या आणि समित्यातले सदस्य त्यांना विशेष अधिकार आणि त्यांच्या उन्मुक्ती म्हणजे त्यांना इम्युनिटी, काय काय त्यांना निर्बंध आहेत, अनिर्बंध कुठल्या प्रांतात आहेत याचं स्पष्टीकरण म्हणजे उन्मुक्ती. हे बहाल करताना 44व्या घटना दुरुस्तीने 1978 साली कलम 26 प्रमाणे काही तरतुदी केलेल्या आहेत. या तरतुदी केंद्र शासनाने केल्या. त्या तरतुदीच्या अधीन राहून अशा प्रकारे विधानमंडळाच्या सभागृहातील सदस्यांना अधिकार, विशेष अधिकार आणि उन्मुक्ती बहाल केल्या जातील. पण जर 78 नंतर विधानमंडळाने काही वेगळी नियमावली केली असेल तर तीही गृहीत धरल्या जाईल. पण जर ती वेगळी नियमावली नसेल तर 1978 मधली 44व्या घटना दुरुस्तीने केलेली नियमावली ही प्रमाण मानल्या जाईल. याचा अर्थ असा आहे की 1 आणि 2 समभाग अनुच्छेद 194 मध्ये जी मुभा दिलेली आहे, जे स्वातंत्र्य दिलेलं आहे भाषणाचं आणि न्यायालयाच्या कक्षेबाहेर राहण्याचं, ह्या दोन्ही स्वातंत्र्याचा विचार करून याच्यावरती नियमन करण्याचा किंवा वेळोवेळी त्या नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार हा विधानमंडळाला बहाल केलेला आहे. आणि असे नियम नसतील तर घटना दुरुस्ती 1978 44वी त्याच्या कलम 26 प्रमाणे
जे अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करून विधानमंडळ आपल्या सभागृहांचा कारभार चालवेल. त्याप्रमाणे सदस्याचे अधिकार, विशेष अधिकार व उन्मुक्ती बहाल केल्या जाईल. शेवटचा समभाग 4 अनुच्छेद 194 चा असं म्हणतो की खंड 1, 2 व 3 यांच्या तरतुदी जशा त्या राज्य विधानमंडळाच्या सदस्यांच्या संबंधात लागू आहे तशा त्या या संविधानाच्या आधारे त्या विधानमंडळाच्या सभागृहात किंवा तिच्या कोणत्याही समितीत भाषण करण्याचा आणि तिच्या कामकाजात अन्यथा भाग घेण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीच्या संबंधात लागू असतील. एखादा व्यक्ती हा विधानमंडळाचा सदस्य नसेल, पण विधानमंडळाने जर एखादी समिती स्थापन केली, आता जसं मागासवर्गीय समिती स्थापन केली त्याचे 21 सदस्य आहे. हे मागासवर्गीय समितीचे जे सदस्य आहेत ते काही विधानमंडळाचे सदस्य नाही आहेत, निवडून आलेले MLA किंवा अपॉइंट केलेले MLC नाही आहेत. पण ते जेव्हा विधानमंडळीय समितीवर काम करतात तर त्यांना विधानमंडळाचे सदस्य या अनुच्छेद 194च्या तरतुदीबाबत समजण्यात येईल. एवढं हे सरळ सोपं 194 अनुच्छेद आहे. या ठिकाणी महत्वाचं अधोरेखित करणार एक वाक्य असं की आम्ही स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु या स्वातंत्र्याचा उपयोग लोकाभिमुख व्हावा, जनताभिमुख व्हावा यासाठी दिलेला आहे. ह्या सगळ्या ज्या पॉवर्स MLAच्या आहे त्या MLAच्या पॉवर जो बेछूटपणे वापरतात आणि प्रशासनावर दंडेली करून कार्यालयात घुसून मारण्याची भाषा, कोणाला धमकी देण्याची भाषा, बघून घेतो वर्दीवर हात टाकण्याची भाषा वगैरे हे जे चालतं तो ह्या संविधानात 194 अनुच्छेदाप्रमाणे तुम्हाला दिलेल्या गोष्टींचा अतिरेक तुम्ही करतात. अर्थात रस्त्यावर तसे तुम्हाला काही अधिकारच नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळे अधिकार सभागृहात आहे. तुम्ही सभागृहाचे सदस्य म्हणून तुम्ही मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहात, MLA आहात बाहेर कुठेही जगभरात, पण सभागृहाचे सदस्य तुम्ही सभागृहामध्ये जेव्हा काम करता, सभागृहात स्थानापन्न होता तेव्हा आहात आणि तेव्हा हे सगळे अनिर्बंध आणि निर्बंध या दोन्हीचा मेळ घालून जे नियमावली काही आदेश तयार केलेले आहेत ते तुम्हाला लागू. सदस्यांचे वेतन व भत्ते. राज्याच्या विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सदस्य हे राज्याच्या विधिमंडळ कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित करील असे वेतन व भत्ते मिळण्याला व त्याबाबत त्याप्रमाणे तरतूद होईपर्यंत या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी तेथील संबंधित असलेल्या प्रांताच्या विधानसभेच्या सदस्यांच्या बाबतीत लागू असलेल्या अशा दरांनी व अशा शर्तीवर वेतन व भत्ते मिळण्यास हकदार राहतील. त्यांचे वेतन व भत्ते याबद्दलचे नियम करण्याचा अधिकार विधानमंडळाला आहे. विधानमंडळ ज्या ज्या प्रकारे त्यांचं वेतन आणि भत्ते निर्धारित करण्यासाठी कायदा करेल, नियम करेल, त्या नियमाप्रमाणे विधानसभेच्या सदस्यांचे वेतन व भत्ते निर्धारित केले जातील. किंबहुना असे नियम जर नव्याने केले नसतील तर जुने नियम जे केलेले आहे त्या नियमाप्रमाणे वेतन व भत्ते चालू राहील. याच्याबद्दलचा जो स्पष्टीकरणाचा भाग आहे तो 195 मध्ये या ठिकाणी सांगितलेला आहे. 196 पासून वैधानिक कार्यपद्धती वरती आपण उजेड टाकणार आहोत, परंतु आज वेळेच्या अभावी या ठिकाणी आपण इथे हे 90वे पुष्प संपवतो आहोत. उद्या 91वे पुष्प आपण वैधानिक कार्यपद्धती अनुच्छेद 196 पासून सुरू करू. नेहमीप्रमाणे जाता जाता विनंती ही की जे काही प्रश्न असतील ते बिनधास्तपणे विचारा. त्या सर्व प्रश्नाची उत्तरं देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. कालच्या प्रश्नाचं उत्तर जे आपण दिलं त्याला अनुसरूनच हा प्रश्न आहे की घटना जिच्याकडे एक आशास्थान म्हणून बघितलं जातं त्याच्यातली मूल्य सध्याची बिघडलेली परिस्थिती सुधारण्यासाठी कशी अंमलात आणता येतील आणि काय नेमकेपणाने करावं लागेल. कालच्या प्रश्नाच्या अनुषंगाने जे उत्तर सादर केलं त्याच्यामध्ये परमबीर सिंग आणि माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्या संबंधातलं विविध प्रकरण, विविध मीडियावरच्या प्रेस कॉन्फरन्स, विविध न्यायालयात होणारे वाद प्रवाद, विविध तपासी यंत्रणामध्ये चाललेले कामकाज याच्यावरती आपण नजर टाकली. आणि स्वाभाविकरित्या आता जो प्रश्न उद्भवला तो अगदी योग्य आहे की जर हे सगळं होत आहे आणि कुठेच उत्तर मिळत नसेल, सगळीकडे नुसतं काहीतरी खेळ चालला असेल आणि राजकीय गुन्हेगारीकरण
इतकं प्रचंड प्रमाणात झालेलं असेल, तर मग घटनेची पायमल्ली पूर्णपणे झाली असं समजण्यास जिथं कारण प्राप्त आहे, तिथे उपाय काय? आणि या संविधान पारायणाचा एक उद्देशच मुळात असा आहे, की आपल्याला जे जे प्रश्न या संविधानाच्या तरतुदीबाबत, त्या तरतुदींच्या कायदेनिहाय अंमलबजावणीबाबत आणि त्याच्यातून निष्पन्न होणाऱ्या ध्येयपूर्तीबाबत जे पडतात, त्या प्रश्नाची उत्तरं शोधणं. आणि म्हणून हा विशेष प्रश्न ज्याने विचारला त्याचं कौतुक करतो प्रश्नकर्त्याचं, की ज्या ठिकाणी लेजिस्लेटिव्ह कायदे मंडळ, एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळ आणि ज्युडिशियरी देशाची न्यायपालिका ही कुचकामी ठरत असेल आणि त्याच बरोबरीने जो मीडिया आहे, ज्याला बोलण्याचं स्वातंत्र्य अनुच्छेद 19 प्रमाणे एक्सप्रेस होण्याचं, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं आहे, ती व्यक्तता लक्षात घेतात तोही स्तंभ या 3 स्तंभाबरोबर हायजॅक करण्यात आलेला आहे, अशी जर परिस्थिती असेल, तर मग काय करावं? तर या प्रश्नाचं उत्तर शोधताना घटना समितीचं ड्राफ्टिंग ज्यांनी केलं, घटना समिती ड्राफ्टिंग समितीचे जे प्रमुख होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण व्ही.पी. सिंगांच्या कारकिर्दीमध्ये भारतरत्न देऊन गौरविलं आणि त्यांचं तैलचित्र पार्लमेंटच्या मुख्य सभागृहात लावण्यात आलं. तोपर्यंत ते लावण्यात आलं नव्हतं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर्मनीला झालेल्या त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांचं लोकशाही मॉडेल जेव्हा जगभर चर्चेला जात होतं, तेव्हा केलेलं वक्तव्य जे आहे ते गृहीत धरून मांडण्यासारखं आहे. किंबहुना अनेकांना या वक्तव्याबद्दल थोडीफार व्हॉट्सअप विद्यापीठाच्या माध्यमातून कल्पना असेल, कोणीतरी तुटपुंज इकड तिकडच्या आवाजातलं काहीतरी बघितलं असेल. पण रेकॉर्डवर जे आहे ते असं आहे, की प्रश्नकर्ता असं म्हणत होता, की तुमचं हे मॉडेल एवढ्या मोठ्या बहुसंख्य, बहुधर्मीय, असंख्य जातीय, वर्ग, वर्ण, जात, संप्रदाय, संघ यामध्ये विभागलेला देश, अनेक प्रकारचे भौगोलिक आणि सांस्कृतिक वैविध्य असलेला देश, हा लोकशाहीच्या एका तत्वानी तुम्ही बांधला खरा, पण ही लोकशाही टिकेल का? आणि हे जर लोकशाही टिकायची असेल तर त्याबद्दल तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आहे? आणि ते सांगत होते की कायदे मंडळ अशी तयार केलेली आहे, जनप्रतिनिधी येऊन कायदे मंडळामध्ये कायदे पारित करतील, त्यावर हुकूम राज्याचा आणि देशाचा कारभार चालेल, जनता विमुख, लोकाभिमुख, लोककल्याणार्थ. त्यानंतर कार्यकारी मंडळ, ज्याला प्रशासन म्हटलेलं आहे, हे प्रशासनाला विशेष अधिकार मी दिलेले आहेत, की प्रशासकाचा वचक शासकावर असावा आणि शासकाचा सुद्धा अधिकार हा प्रशासकावर चालावा. अशा प्रकारची मी कायदेशीर सांगड याच्यामध्ये घातलेली आहे. केंद्र आणि राज्य यांच्या कार्यकक्षा नेमून देताना मी एकाची कार्यकक्षा दुसऱ्याच्या कार्यकक्षेवर किती कुठपर्यंत आक्रमण करू शकेल त्याची मर्यादा आखून दिलेली आहे. आणि सरतेशेवटी न्यायपालिका ज्युडिशियरी जी स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न करून सत्सद विवेक बुद्धीने सत्य समोर मांडून न्यायदानाचं काम करेल, ज्याचं खोटं त्याला खोटं म्हणेल, ज्याचं खरं त्याला उचलून धरेल, सत्यमेव जयते हे जे प्रिन्सिपल आहे ते चालवेल, अशी न्यायपालिका निर्माण केलेली आहे. परंतु हे तीनही स्तंभ जर डळमळीत होत असतील, लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका हा एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीचा आहे. हुकुमशहा जर असा निर्माण झाला तर हे तीनही स्तंभ अपहृत होऊ शकतात, हायजॅक होऊ शकतात. आणि हे हायजॅक झाले तर मग काय? तर चौथी आशा आंबेडकरांनी सांगितली ती अशी, की जो मीडिया आहे
वृत्तपत्रकारिता आहे, जे सरसकट सगळे सत्य असत्यता पडताळून वास्तव चित्र जनतेसमोर मांडेल, त्याच्यावर माझी आशा आहे. प्रश्नकर्त्यांनी सगळ्यात शेवटी हाही प्रश्न विचारला की ती वृत्तपत्रकारिता जर हायजॅक झाली याच्यात बरोबरी, कारण हुकुमशहा जो इतका प्रबल अर्थसत्य असेल की तो हे सगळं अर्थसत्तेच्या जोरावर हायजॅक करू शकेल. आणि म्हणून आज बघा की प्रत्येक वृत्तवाहिनी किंवा कुठलाही देशातला मोठा वर्तमान पत्राचा समूह हा मोठ्या भांडवलशाहाच्या उद्योगपतीच्याच ताब्यात आहे. कुठला लेखक, कुठला विद्वान, कुठला बुद्धिजीवी हा जे वृत्तपत्र चालवतो त्याला गल्ली आणि लोकल शहराच्या पलीकडे कोणी ओळखत नाही. परंतु जे नामांकित सर्व दूर जाणारे वर्तमानपत्र आहे, टाइम्स ऑफ इंडिया असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल किंवा दिव्य मराठी, बाकीचे कुठलेही ग्रुप तुम्ही याच्यामध्ये घ्या, हे ग्रुप हे महाप्रबल प्रचंड शक्तिशाली अर्थसत्ताकाच्या नियंत्रणाखाली आहे, त्यांच्या मालकीचे आहे. आणि मग जे लेखणीधारी बुद्धिजीवी आहे, ज्यांना भाषेचं ज्ञान आहे, ते लिहू शकतात. त्यांना काय दिलंय? त्यांना पगारी नोकऱ्या दिलेल्या आहे. एक काळ असा होता की वर्तमानपत्रामध्ये उद्या काय अग्रलेख लिहिला जाईल, आचार्य अत्रे काय लिहितील, याचा शोध महाराष्ट्राचा मुख्यमंत्री घ्यायचा. कृपलानी काय लिहिणार आहे, खुशवंत सिंग काय लिहिणार आहे, याचा शोध देशाचा पंतप्रधान घ्यायचा. ब्लिट्झचे करंजिया काय लिहितात आणि कशा प्रकारे याचं इंटरप्रिटेशन करतात, याचा शोध केंद्रीय मंत्रिमंडळ घ्यायचं. ही सगळी यंत्रणा ज्या माणसांच्या लेखणीवर चालत होती, ती लेखणी कालांतराने विकत घेण्यात आली किंवा विकली गेली, किंवा काहीतरी आपल्या अप्पलपोटेपणासाठी आपण ती लेखणी धनदांडग्या उद्योगपतीच्या दावणीला बांधली. हे वास्तववादी चित्र कबूल करणं म्हणजे तुमच्या अस्तित्वाला, मानवीय अस्तित्वाला प्रमाण मांडण्या इतकं खरं आहे. आणि हे जर खरं असेल आणि अशा प्रकारे सगळ्या टीव्हीच्या चॅनल, सगळी वर्तमानपत्र जर एक सुरी एका बाजूने न्यूज देत असतील आणि जी महत्वाची न्यूज आहे, जी सत्यशोधक न्यूज आहे, ती कुठेतरी कोपऱ्यामध्ये लहानशी, कुठेतरी लहानसा कॉलम, मग दिली ना आम्ही न्यूज, कोण म्हणतं आम्ही न्यूज नाही दिली, आमचं चॅनल तर हे प्रोग्राम घेतं, आमचं चॅनल तर असं चालतं, आमचं वर्तमानपत्र तर असं होतं. जाहिरातीच्या भरोशावर ज्याची वर्तमानपत्र चालतात, तर वृत्तपत्रकारिता हा उद्योग झाला आहे कोणाचा? सत्ताभिमुख, अर्थ सत्ताकभिमुख लोकांसाठी. जनताभिमुख लोक कल्याणकारी उद्योग हा राहिलाच नाही. आणि तिथे वृत्तपत्रकारिता अशा प्रकारे हायजॅक झालेली आपल्याला दिसते. आणि अशा वेळी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हे बघा, हे चारही स्तंभ, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी आणि मीडिया, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि वृत्तपत्रकारिता हे हायजॅक झाली, तरीही भारतातली माझी लोकशाही, माय डेमोक्रेसी विल नेव्हर फेल, ती फसणार नाही, ती नाहीशी होणार नाही. कारण अल्टिमेटली या देशाचा जो नागरिक आहे, ज्याला मी भारतीय संबोधलेला आहे, हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी, ईसाई, बुद्ध या सगळ्या धर्माच्या पलीकडे मी त्याला नेऊन ठेवलाय आणि भारतीय हे त्याला एक ओळख दिली, त्याची आयडेंटिटी निर्माण केली. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. हा शब्दप्रयोग मी प्रथमोच्चारामध्ये घटनेच्या लिहिण्याचं कारणच असं आहे की सरतेशेवटी या देशातले लोक ही लोकशाही जिवंत ठेवतील. म्हणजे बर्डन कोणावर? लोकांवरती आलेलं आहे. आणि हेच खरं लोकशाहीचं सौंदर्य आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. जे अधिनायक आमचे लीडर आहे, जे भारताचे भाग्य विधाता मंत्रिमंडळात आणि संसदेमध्ये जाऊन बसून करतात, विधानसभांमध्ये जाऊन बसून करतात, ते विधाते निवडण्याचं काम जनाच्या गणातल्या मनामध्ये काय चाललेलं आहे त्याच्यातून निर्माण होतं. आणि म्हणून हे लोकशाहीचं सौंदर्य आहे. लोकशाहीची मूळ पीठिका
ही आहे की लोकांनी ठरवायचं आहे. आता उद्या जर समजा लोकांनी ठरवलं की आम्हाला अशा प्रकारचं माणूस आमचा लोकप्रतिनिधी पाहिजे, मग तो गुंड असला तरी चालेल. आश्चर्य नाही आहे या गोष्टींमध्ये. हे काही थोटांड गप्पा टप्पा काहीतरी फोकनाड कार्यक्रम चाललेला आहे आणि आपण गप्पाच्या ओघामध्ये बोलताय असं नाहीये. अरुण गवळी सारखा माणूस इथे एमएलए होऊ शकतो. हे जसं एका बाजूला सौंदर्य आहे, तसंच हा दुसरा अभिशापही आहे की जेव्हा तुम्ही विचार करता की तुमचा नेता कोण असावा आणि त्या प्रकारे तुम्ही नेता निवडता, तर जबाबदार कोण? ते तुम्ही आहात. आणि म्हणून वी द पीपल, आम्ही भारताचे लोक, हा अतिशय महत्वाचा शब्दप्रयोग या घटनेच्या प्रथमोच्चारापासून सुरुवात होतो. आणि इथं आपल्याला विचार करायला लावणारी बाब आहे की आमची यंत्रणा बिघडलेली आहे, आमचं पोलीस खातं बिघडलेलं आहे, आमची न्यायालय नीट कामं करत नाही, सरन्यायाधीशाला ताशेरे ओढावे लागतात, राज्याचा कारभार नीट चाललेला नाहीये, पाहिजे तसे मनमानी एपीएमसीच्या नावाखाली शेतकरी विरोधी कायदे या देशामध्ये आल्या दिवसाला पारित होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचं लक्षण कुठे दिसत नाहीये. बेरोजगारी तर आमच्या 5वीला पुजलेली आहे. पहिला ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर कमीत कमी कुठेतरी त्याला 5-10 हजाराची नोकरी मिळेल असं वाटत होतं. आज डबल टिबल पोस्ट ग्रॅज्युएट झालेले पीएचडीचे लोक 15 आणि 20 हजाराच्या नोकरीसाठी वणवण करत फिरत आहेत. महागाई तर विचारू नका कुठल्या कुठे सिगेला गेलेली आहे. 4-5 वर्षापूर्वी एखाद्या सहज माणसाच्या खिशामध्ये ₹1000 राहत असतील तर डिमॉनिटायझेशन ते लॉकडाऊन पर्यंत आपण विचार केला तर त्या ₹1000 आता त्या माणसाच्या खिशात 20-25 रुपये सुद्धा ठेवले गेले नाहीत. हे जे सगळं होत आहे ते कशामुळे होत आहे? घटना सांगते, आपलं संविधान सांगतं की आमचे लोकप्रतिनिधी, आम्ही पाठवलेले लोकप्रतिनिधी हे जनकल्याणकारी राज्यकारभार करण्यासाठी तिथं पाठवलेले आहे. खऱ्या अर्थाने जनकल्याणकारी लोककल्याणकारी राज्यकारभार होतो आहे का? एका शब्दात उत्तर आहे नाही. तो का होत नाहीये? कारण आम्ही पाठवलेले प्रतिनिधी त्यांना जे करायला पाहिजे ते तिथे करत नाही किंवा करू शकत नाही. माओचं प्रसिद्ध वाक्य होतं नेहरूंसाठी. नेहरू जेव्हा माओशी चर्चा करत होते आणि नेहरूंनी सांगितलं की वर्ग संघर्षातून भारताचा विकास घडवून आणण्याचं माझ्याकडे मॉडेल आहे. क्लास रिव्हॉल्युशन जशी जगभरात झाली तशी ती भारतामध्ये व्हावी अशी माझी इच्छा आहे. तर तुमचं मत काय आहे याच्यावर? हे होईल नाही होईल तुमचं एकंदर ओपिनियन याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. माओने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की जगभरात कुठेही वर्ग संघर्षातून वर्ग क्रांतीतून विकास होऊ शकेल, पण भारतात हा वर्ग विकास होणार नाही. देअर वोंट बी क्लास रिव्हॉल्युशन, देअर विल बी कास्ट रिव्हॉल्युशन. आणि हे उत्तर आजही विचारात घेऊन त्याच्यावर विचार करण्यासारखं आहे. ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा रिझर्वेशन, ओबीसीचं रिझर्वेशन रद्दबातल करणे, हे जे सगळे प्रकार चाललेले आहे आणि त्याहून शिखरी बसवलेलं जस्टिस रोहिणी कमिशन, जे ओबीसी या देशातले 78% लोक 4 खंडामध्ये विभागण्याचं घाट घालते, किंबहुना अजून त्याचा फायनल रिपोर्ट आलेला नाही, जोपर्यंत तो शासकाच्या पसंतीचा येत नाही तोपर्यंत तो रिपोर्ट पटलावर येणार नाही संसदेच्या किंवा प्रसिद्ध होणार नाही. असे कित्येक आयोग कालेलकरांपासून तर मंडल पर्यंत आले आणि काळाच्या ओघामध्ये कधीतरी कुठं अंकुरले पण गडप झाले. नेतृत्व संपलं. ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता जिथे जात व्यवस्थेला अतिरंजित महत्व देऊन जात व्यवस्थेवर हुकूम या देशामध्ये राजकारण कसं फिरवायचं याच्या क्लुप्त्या, याचं षडयंत्र ज्या लोकांनी केलेलं आहे, जे उघड्या डोळ्यांनी आपल्याला या देशात झालेल्या 4 राज्यातल्या प्रयोगातून दिसतंय. जाट आंदोलनाचा हरियाणाचा प्रयोग, राजस्थानचा गुज्जर आंदोलनाचा प्रयोग, गुजरात मधला पाटीदार आंदोलनाचा प्रयोग आणि एक मराठा लाख मराठा हा महाराष्ट्रातला प्रयोग. आजही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 एवढ्या संख्येने जेव्हा 182 आमदार हे एका जातीचे आहे,
तो मग या सरकारचा अंडरलाईन सिल्वर बेस आहे. तर आपल्या लक्षात येतं की इथं जी रिव्हॉल्युशनची जी पद्धत आहे ती अशा प्रकारे मोल्ड करण्यात आलेली आहे आणि प्रस्थापितांनी आपल्या अर्थसत्ता आणि अर्थसत्तेतून राजसत्ता, राजसत्तेतून परत अर्थसत्ता अबाधित ठेवण्यासाठी जी एक व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेला आजपर्यंत आम्ही छेद देऊ शकलो नाही. किंबहुना ही व्यवस्था आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला छेद देणारी व्यवस्था आहे हे आपल्याला समजत नाही. लोकशाहीतला सामाजिक न्याय हा दस्तूर खुद्द आंबेडकरांच्या हजेरीतच संपवला गेला. परिशिष्ट 9 अनुसूची 9 या घटनेमध्ये टाकून की तुम्हाला काही विशिष्ट कायद्याच्या विरुद्ध न्यायालयात जाताच येत नाही. ही हुकुमशाहीची पहिली सुरुवात आहे जी 1952 साली नेहरूंनी केली. तेव्हा आंबेडकरांचा केवळ विरोध झाला पण आवाज एकटा होता. आजही तो आवाज एकाकीच आहे, एकटाच आहे. का? कारण प्रस्थापितांनी आमची संविधानिक व्यवस्था गिळली आहे, गिळंकृत केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला अंधारात चाचपडणे, भावनिक दृष्ट्या कोणीतरी भडकवतो म्हणून भावनेच्या भरात विचार करणे एवढंच एक शिल्लक राहिलेलं आहे. आम्ही बुद्धी प्रामाण्य आमचं विसरलेलो आहोत. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून जर आजच्या प्रश्नांवर तोडगा काय, जेव्हा घटनेचे 4ही स्तंभ नष्ट होतील तेव्हा तोडगा काय, तर तो तोडगा आहात तुम्ही. आणि तुम्ही म्हटल्यापेक्षा तुम्ही हाडामासाचे नुसतं देहधारी माणूस नाही आहे, तर तुमच्या देहावर एक 7-8 किलोचं शीर आहे, डोकं आहे. या शिराचा विचार करा. तुमचं हे वरचं शीर जर विकत गेलं असेल, हे जर अपहरण करून कोणी नेलं असेल, मानसिक दृष्ट्या कलुषित करून टाकलं असेल, सत्य शोधकतेपासून तुम्हाला दूर नेऊन ठेवलेलं असेल, तर तुमचे देहधारी अस्तित्व काही कामाचे नाही. लोकसंख्येतून इथं काहीही होणार नाही. फक्त मतदानात टक्का वाढेल, मोर्चामध्ये लोक सामील होतील, गलगला करण्यासाठी काहीतरी क्राऊड निर्माण करता येईल, पण तुम्हाला घटनेची मूल्य बदलता येणार नाही. आणि म्हणून इथे बुद्धी प्रचूर पारायण या संविधानाची होणं आणि त्याच्यावर सातत्याने भाष्य होणं हे अतिशय आवश्यक आहे. घटना काय आहे हे समजून घेतल्याशिवाय घटना कशी संपली हे समजून येत नाही. आणि म्हणून ह्या पारायणाचा उद्देश आहे की पहिला घटना समजून घ्या, ती कशा रीतीने संपलेली आहे हे समजून घ्या. याच्यावर वादप्रवाद होऊ शकतील. मी बोलतो ते एक मत आहे, ते माझं व्यक्तिगत मत समजा. तुमचीही याच्यावर काही मत असतील. आणि एकदा हे तुमच्या लक्षात आलं, तुम्हा स्वतःला तुमच्या बुद्धीला सत्याच्या निकषावर हे जाणवलं की नाही हे खरं आहे, तर मग तिसरी पायरी उपाय काय. आणि उपाय शोधताना मला वाटतं सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे आत्मपरीक्षण, इंट्रॉस्पेक्शन. यू मस्ट इंट्रॉस्पेक्ट युअर सेल्फ. लुक इन द मिरर अँड लुक ॲट युअर फेस. फक्त आरसा साफ करून चालणार नाही. ता उम्र यही गलती करता आया हूं मैं, धूलती चेहरे पे आईना साफ करता आया हूं मैं. आरसा साफ करून काही होणार नाही. चेहरा स्वच्छ करा म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. आरसा हा एकच असा वस्तुजन्य आधार आहे की त्याला सोन्याच्या फ्रेम मध्ये जरी जडवला तरी तो सत्यतेच चित्र तुमचं दाखवतो. आणि ते बघत असताना आपण कसे आहोत हे तुमच्या जर लक्षात आलं तर याच्यावर उपाय नक्की सापडेल. असं होऊ शकत नाही की उपाय सापडणार. या भारतामध्ये अगदी मुघलकालीन इतिहासापासून बघा की प्रत्येक अशा गोष्टीला एक बुमरँग आलेला आहे. अति तिथे माती. हे सर्वस्तू त्रिकाल अबाधित सत्य प्रिन्सिपल आहे. प्रत्येक गोष्टीला बुमरँग आला. शिवरायाचं स्वराज्य त्यालाही बुमरँग आलेला तुम्हाला दिसतो. संभाजी ज्या पद्धतीने संपले त्याच्यानंतर पेशवाई आली, पेशवाईलाही अति झाल्यावरती बुमरँग आला. त्यानंतर इंग्रज आले, त्यांना अति झाल्यावरती बुमरँग आला. हिटलरला तिकडे दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रचंड जगाचा शक्तिशाली माणूस, जग सगळं प्राधाकांत करणार, आता काहीच शिल्लक राहणार नाही, फक्त सगळीकडे हिटलर आणि हिटलर आणि हिटलर, नाझी तेवढं शिल्लक राहील, त्यालाही बुमरँग आला. तसा प्रत्येक गोष्टीला एक बुमरँग येत असतो.
क्रांती ही कोणाच्या भरोशावर किंवा कोणी वल्गना केल्याने थापा मारल्या आणि खूप छाती बडवून घेतली की आमच्या बापाची विकत घेतलेली आहे आणि आम्ही क्रांती करू शकतो. क्रांती होत नाही. क्रांती ही स्वतःच्या मार्गाने, स्वतःच्या वेगाने, स्वतःच्या कालांतराने घडत असते. तुम्ही त्यावेळी काय करता हे पाहणं महत्वाचं आहे. म्हणून आज जी परिस्थिती तुमच्या समोर निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला बुमरँग येईपर्यंत जाण्यापेक्षा माझी विनंती आहे, जे आम्ही बुद्धिजीवी लोक काही आहोत आणि याच्यावर विचार करतोय, त्यांनी आपली मतं याच्यामध्ये शेअर करणं आवश्यक आहे आणि आपल्याला याच्यातून काय मॉडेल निर्माण करता येईल, कशा प्रकारे आपण घटनेमध्ये दुरुस्ती करून कसे बदल करून आणून आमचे लोकप्रतिनिधी निकोपपणे कसे जातील हे शोधण्याचा काहीतरी आम्ही संशोधनात्मक प्रयत्न करत नाही. अन्वेषण पाहिजे, संशोधन पाहिजे. इट शुड बी इन्व्हेस्टिगेटिव्ह, सत्यशोधक, तरच शक्य आहे. नाहीतर मला वाटत नाही की हे शक्य होईल. त्यालाच जोडून मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आजचं हे 90वे पुष्प आहे. 3 महिने सलग सातत्याने रोज सकाळी 7:30 ते 8:15 पर्यंत या संविधानाचं पारायण होत असतं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग व महाराष्ट्र तंत्र शिक्षण सहाय्यक केंद्र यांचे मानावे तेवढे आभार आहेत. परंतु एक खंत मला बोलून दाखवावीशी वाटते. ती खंत अशी आहे की या पारायणावरती जशी काही तज्ञ मंडळी आहे त्यांची मतं यायला पाहिजे होती, त्या अनुसरून ते येत नाहीत. कदाचित हा पहिला प्रयोग आहे, त्याच्यामुळं मत द्यायचं नाही द्यायचं, कसरत द्यायचं, हळूहळू द्यायचं, विचार करून द्यायचं, लोक काय बोलतात ते पाहून द्यायचं, हा एक जो म्हणजे बोट चेपेपणा बुद्धिजीवी वर्गामध्ये आहे त्याचा कदाचित परिणाम असेल. मी कोणाला त्याच्याबद्दल दोष देत नाही, पण माझी प्रांजळ इच्छा एवढीच आहे की टीका टिप्पणी हे झालेले याचे डिफेमेशनचे केस होते, पण ते न्यायालयात होत नाही. कारण हे जे नियम आणि स्थायी आदेश विधानमंडळातील हे जे 44वी घटना दुरुस्ती आहे ना, त्याचा जर आपण सखोल विचार केला तर हे सगळे अधिकार विधानसभेच्या अध्यक्षाला आणि विधान परिषदेच्या सभापतीला बहाल केलेले आहेत. हे सगळे अधिकार त्यांना आहेत. न्यायिक चौकशी नेमणे, त्याच्यावर शिक्षा करणे, त्यांच्या सदस्यत्व रद्द करणे वगैरे जे सगळे अधिकार आहेत ना, न्यायपालिका जे करेल ते सगळे अधिकार नियम आणि स्थायी आदेशामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांना आहेत, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ते अनिर्बंध अशातला भाग. जर एखादा सदस्य विधानसभेच्या सभागृहामध्ये अर्वाच्य वर्तन करत असेल आणि काहीतरी अशोभनीय असं कृत्य करत असेल आणि जे स्थायी आदेश आणि नियम विधानसभेचे घालून दिलेले आहे, मग ते 44वी घटना दुरुस्ती असो की त्याशिवाय राज्याने केलेले वेगळे नियम असो, त्याला नियमबाह्य काही कृती होत असेल तर अध्यक्षांना त्याला निलंबित करण्यापासून कायमस्वरूपी काढून टाकण्यापर्यंतचे जे अधिकार आहेत ते अधिकार हे न्यायदानाचेच अधिकार आहे. म्हणजे एका बाजूला न्यायालयाचे अधिकार काढले, पण दुसऱ्या बाजूला तिथे विधानसभा अध्यक्षाच्या रूपाने न्यायालय प्रस्थापित केलेलं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. जे 12 आमदार आता सस्पेंड केलेले आहेत बीजेपीचे, त्याची जी कारवाई झाली आहे कुठल्या न्यायालयाने केली नाही, हे विधानसभेने केलेली. म्हणजे अनिर्बंध आहे याचा अर्थ त्यांना अगदी बेछूट स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे असं नाही. आणि जर एखादा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितला की हे डिफॅमेशन झालेलं आहे आणि तुम्हाला शिक्षा दिलेली आहे, ही शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल, त्या निर्णयाला सुद्धा त्याला न्यायालयात चॅलेंज करता येत नाही. म्हणजे न्यायालयाचाच निर्णय तो जणू आहे असं समजण्यात येतं. ठीक आहे, 195 आपण घेऊया.